बघा प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये आपण काल क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो आपला कंप्लीट झालता. आता याच्यानंतर जो क्वेश्चन नंबर 2 आहे सेकंड नंबरचा क्वेश्चन तो बघूया. क्वेश्चन नंबर 2 काय म्हणते बघा. पॉइंट M is midpoint of segment AB if AB is equal to 8, then find the length of AB. Then find the length of AM ची लेंथ काढायची. डायग्राम नुसार जर बघितलं तर काय म्हणते बघा. M is the midpoint of segment ABA. AB चा M हा काय आहे मिड पॉइंट आहे म्हणताय. मिड पॉइंट म्हटल्यावर कॉन्ग्रंट पार्ट तयार झाले दोन आहे की नाही. M is the midpoint of segment AB and AB is equal to काय आहे 8 सेंटीमीटर आहे. मग बघा इथं असं म्हणता येईल आपल्याला सोल्युशन मध्ये M is midpoint of AB therefore AM कॉन्ग्रंट काय होणार मग MB म्हणजे AM इज इक्वल MB का तर M इज मिड पॉइंट आहे म्हणते म्हणजे हा इक्वल पार्ट आणि हा इक्वल पार्ट. मिड पॉइंट म्हटलं की समान दोन भाग होणार आहेत. मग आता जर लेंथ काढायची म्हटलं मग सांगा लेंथ ऑफ AB आहे की नाही. लेंथ ऑफ AB इज इक्वल टू लेंथ ऑफ AM प्लस लेंथ ऑफ MB. आता गिवन मध्ये तर काय म्हणतं AM आणि MB कॉन्ग्रंट आहेत. मग MB च्या जागेवर आपण AM पण घेऊ शकतो. AB किती रे 8 आहे. 8 इज इक्वल टू लेंथ ऑफ AM प्लस लेंथ ऑफ AM. ही AM दोन्ही पण कन्सिडर केला. आता एक लक्षात ठेवा दोन्ही AM कन्सिडर केल्यावर काय होणार आहे. का कन्सिडर केलं दोन्ही सेमच का तर AM इज इक्वल MB. AM आणि MB इक्वल आहेत म्हणताय दोघं सेम आहेत. मग MB च्या जागेवर पण काय ठेवला AM ठेवला किंवा तुम्ही काय करा AM च्या जागेवर MB ठेवा. मग एक AM किती झालं बरं 2AM. हे 2 अपॉन इंटू आहे तिकडे आल्यावर काय होणार अपॉन मध्ये आला. मग AM इज इक्वल टू 8 डिवाइड बाय 2. बघा इकडं हे 2 कुठून आले कळाले का. एक लेंथ AM आणि एक AM 1 प्लस 2 AM हे 2 गुणाकारात आहे तिकडे आल्यावर भागाकारात 2×4 8. AM इज इक्वल टू 4 म्हणजे AM चं मेजर किती भेटलं 4 भेटलं. ठीक आहे. या स्वरूपामध्ये जो प्रॅक्टिस सेट 1.2 मधला जो क्वेश्चन नंबर 2 आहे तो असा आहे. ठीक नाही म्हणजे M इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. मिड पॉइंट म्हटलं की इक्वल टू पार्ट तयार होणार किंवा तुम्ही ओव्हरऑल मध्ये तुम्हाला कळाल पूर्ण 8 असेल तर हाफ किती होणार 4. AM 4 सिमिलरली BM पण किती असणार 4च असणार. ठीक आहे. हा होता क्वेश्चन नंबर 2. त्यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. कळलं का हे क्वेश्चन. मिड पॉइंट म्हटलंय म्हणून कॉन्ग्रंट पार्ट तयार झाले आहे की नाही. इक्वल टू पार्ट्स म्हटल्यावर 8 आहे. 8 चा हाफ किती होणार 4 म्हणजे हा 4 आणि हा 4. घे चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय आहे. पॉइंट P is midpoint of segment CD if CP is equal to 2.5 find length CD. Find length of CD काढायचं. P is the midpoint of segment CD. CD चा P काय आहे म्हणताय
मिड पॉईंट आहे, हा सी डी झाला, याचा मिड पॉईंट पी सी डी, म्हणजे हे दोन्ही पार्ट काय झाले, कॉन्ग्रंट झाले, मिड पॉईंट म्हटलंय. मग बघा सोल्युशन मध्ये येईल पी इज मिड पॉईंट ऑफ सी डी, देअरफॉर म्हणून काय होणार मग सांगा, सी पी इज इक्वल पी डी, दोघांची लेंथ काय असणार आहे, इक्वल असणार आहे. मग लेंथ काढताना सी डी इज इक्वल टू सी पी प्लस पी डी. आता सी पी 2.5 आहे, मग पी डी पण किती असणार, पी डी इज इक्वल टू तो पण 2.5 होणार. मग सी डी इज इक्वल टू 2.5 प्लस 2.5, सी डी इज इक्वल टू काय आला 2.5 परफेक्ट 5, म्हणजे सी डी इज इक्वल टू काय आला 5 आलं. म्हणजे क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो या स्वरूपामध्ये आला, म्हणजे सी डी इज इक्वल टू 5, पी इज द मिड पॉईंट ऑफ सी डी म्हटलं होतं की नाही, 2.5 प्लस 2.5 किती आला मग परफेक्ट 5 आला तो. त्यानंतरचा बघूया जो क्वेश्चन नंबर 4 आहे, याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर 4, हा 3 नंबरचा क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 4 काय क्वेश्चन आहे बघा, इफ ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, बी पी इज इक्वल टू 2 सेंटीमीटर, and AP is equal to 3.4 centimeter. Compare the segment 5 cm BP 2 centimeter and AP 3.4 centimeter. कंपेअर द सेगमेंट, कंपेअर करायची किंवा कोणता ग्रेटर आहे कोणता स्मॉलर आहे की नाही. मग बघा सोल्युशन मध्ये ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, बी पी इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर अँड ए पी इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर. यामध्ये सगळ्यात ग्रेटर कोणता आहे, 5 सेंटीमीटर इज मोर दॅन BP 2 centimeter is more than 3.4 is more than 2, therefore 5 centimeter लेंथ कोणाची आहे, AB, म्हणजे AB is more than सगळ्यात मोठा आहे, AB पेक्षा लहान कोणता आहे, AP आहे, आणि AP पेक्षा लहान कोणता आहे, BP आहे. किंवा तुम्ही याला असं म्हणू शकता, हे BP अगोदर जर घेतला तर तो लहान आहे कोणापेक्षा, AP पेक्षा, आणि AP कोणापेक्षा लहान आहे, AB पेक्षा. म्हणजे या स्वरूपात तुम्हाला काय करायची होती, सिम्बॉलच्या स्वरूपामध्ये कंपॅरिझन करायची होती, कोणता मोठा आणि कोणता लहान हे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं होतं, कंपॅरिझन साइन नुसार दाखवायची होती. म्हणजे AB इज मोर दॅन AP इज मोर दॅन BP हे की नाही, आणि BP इज लेस दॅन AP इज लेस दॅन AB, म्हणजे तो त्याच्यापेक्षा लहान आहे, तो त्याच्यापेक्षा लहान आहे, तो त्याच्यापेक्षा लहान आहे. म्हणजे कंपॅरिझन म्हणजे की तुलना करायची की कोणता मोर आहे, कोणता लेस दॅन आहे किंवा कोणता इक्वल आहे तो. ठीक आहे. त्यानंतरचा बघूया क्वेश्चन नंबर 5 जो तुम्हाला दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 5 बघा. क्वेश्चन नंबर 5 काय म्हणते बघा, राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ रेफरन्स टू बी द फिगर 1.13. त्या फिगरचं ऑब्झर्व करा आणि काय करायला सांगितलंय, राईट द आन्सर ऑफ द क्वेश्चन्स, त्या क्वेश्चन्सची काय करायचे तुम्हाला आन्सर लिहायचे. क्वेश्चन नंबर 5 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन नंबर 5, राइट द आंसर ऑफ फॉलोइंग क्वेश्चन. फॉलोइंग क्वेश्चन्स बघा, डायग्राम दिली आहे,
डायग्रामचं ऑब्झर्व करायचं आहे तुम्हाला. ऑब्झर्व द गिवन फिगर. दिलेल्या फिगरचं ऑब्झर्व करून म्हटलंय TSRPQ. TSRP and Q. TSRPQ. TSRPQ. ओके. याच्यावर आधारित पहिला जो क्वेश्चन आहे फर्स्ट नंबरचा काय म्हणते बघा. राईट द नेम ऑफ अपोजिट रे. राईट द नेम ऑफ अपोजिट रे. कोणाला अपोजिट रे, कोणाचा अपोजिट रे लिहायचा आहे. राईट द नेम ऑफ द अपोजिट रे ऑफ रे. कोणता रे. RP. RP चा अपोजिट रे लिहायचा. तर RP, R पासून P कडे जाणार अपोजिट रे. याचा अपोजिट रे कोणता होईल मग. RS आणि RT दोन होतील. त्याचा आन्सर येईल रे RP. RP म्हणजे R पासून P कडे जो रे गेला त्याच्या अपोजिट म्हणजे इकडे जाणारा म्हणजे रे RS अँड रे कोणता RT. RT हे दोन रे होणार आहेत. रे RS अँड रे RT. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन काय बघा. राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे PQ अँड रे RP. इंटरसेक्शन सेट. आता बघा सेटचा भाग आला. इंटरसेक्शन. राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे PQ and RP. रे RP. इंटरसेक्शन म्हणजे काय. दोघांमध्ये असणारा आहे की नाही. इंटरसेक्शन ज्यावेळेस आपण म्हटलं जात आहे का दोघांमध्ये नसणारा. बघा इंटरसेक्शन ज्या म्हटलं जात आहे इंटरसेक्शन ठीक आहे ना दोघांमध्ये कॉमन असणारा ज्याला आपण इंटरसेक्शन असं म्हटलं जात आहे. PQ अँड RP. या दोघांमध्ये PQ अँड RP या दोघात कॉमन असणारा त्याला इंटरसेक्शन म्हटलं जातं आहे की नाही. मग आता इंटरसेक्शन जर म्हटलं तर इंटरसेक्शन नुसार दोन्हीमध्ये कॉमन असणार आहे. मग आता दोन्हीमध्ये कॉमन जर म्हटलं तर या ठिकाणी एक पॉइंट येईल है की नाही. एक काय होईल पॉइंट येईल. पण आपल्याला रे विचारलाय त्यांनी. मग आता रे कोणता येईल तो आपल्याला बघावा लागणार आहे की नाही. मग रे जो होईल दोन्हीमध्ये कॉमन असणारा किंवा त्याला आपण इंटरसेक्शन सेट ऑफ रे PQ. बघा P पासून Q पर्यंत इकडे पुढे जाणारा आणि R पासून P पर्यंत जाणारा. R पासून P पर्यंत जाणारा. मग R पासून P पर्यंत पुढे जाते म्हणजे R पासून Q पर्यंत पण पुढे जात असेल. मग दोघांमध्ये असणारा जो इंटरसेक्शन असेल तोच इंटरसेक्शन रे कोणता येईल बघा. तर त्याच्यानुसार एक पॉइंट जर म्हटला तर नुसता P पॉइंट येईल. पण रे PQ P पासून Q इन्फायनाइट इथं आहे की नाही. आणि दुसरा म्हणतंय R पासून P. मग R पासून P म्हणल्यावर तो पण इन्फायनाइट होऊ शकते. म्हणजे इथून आणि इथून जाणाऱ्यामध्ये दोघात कॉमन भाग कोणता येतो PQ. मग याचं उत्तर काय येणार रे PQ. कोणता येणार PQ वाला. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा रे म्हणजे सुरुवातीला फक्त काय बघावं लागतं सुरुवात कुठून होती शेवट तो इन्फायनाइट पुढे जाऊ शकता. म्हणजे दुसऱ्याचं उत्तर आलं रे PQ. आता तिसरा क्वेश्चन काय म्हणते बघा. राईट द युनियन सेट दोन्ही मिळून. राईट द युनियन write the union set of ray PQ and ray QR.
रे पी क्यू अँड रे क्यू आर. आता यांचा युनियन म्हणते बघा, पी क्यू, पी पासून क्यू जाणार आहे इकडं, हा. नंतर कोणता म्हणलाय, क्यू पासून आर, क्यू पासून आर पर्यंत येणारा, दोघांचा मिळून. मग दोघांचा मिळून जर म्हटला तर बघा, आता या ठिकाणी पी पासून क्यू इकडे जातोय आणि क्यू पासून आर कडे इकडे येतोय, म्हणजे इथपर्यंतचा. मग दोघांचा मिळून जो रे तयार होतो तो रे म्हणजे आर क्यू रे तयार होतो, किंवा क्यू आर, हे दोन्ही पण रे तयार होतात. म्हणजे दोघांचा मिळून म्हणतात युनियन सेट, आहे की नाही, युनियन सेट. आता युनियन सेट म्हणलंय त्यांचा, मग युनियन सेट मध्ये जो तयार होतो तो म्हणजे क्यू पासून आर पर्यंत, आहे की नाही, म्हणजे इकडून इथपर्यंत हा इकडं आणि इथून इथपर्यंतचा. मग हे जे दोन्ही तयार होतात म्हणजे रे क्यू आर. जो रे आहे तो कोणता, रे क्यू आर. ठीक आहे, हे झाला 3 नंबर. आता 4था नंबरचा बघूया. चौथ्या नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, काय क्वेश्चन आहे, स्टेट द रे ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट. रे ऑफ विच सेगमेंट क्यू आर, ray of which segment ray of which segment QR is subset. QR is subset. म्हणजे कोणत्या सेगमेंटचा क्यू आर हा काय होऊ शकतोय, सबसेट होऊ शकताय म्हणतात. क्यू आर कुठे, क्यू आर हे बघा, क्यू पासून आर पर्यंत हा जो आहे तो रे कोणत्या सेगमेंटचा काय होऊ शकतंय, सबसेट होऊ शकताय म्हणताय. आता सबसेट म्हटल्यावर काय असणार बघा, सबसेट म्हटल्याच्या नंतर की त्या सेगमेंटचा तो सबसेट म्हणजे त्याच्यामध्ये असणारा, तो इन्व्हॉल्व असणारा. मग याला आपल्याला असं म्हणू शकतो, रे ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट. मग काय होणार सांगा, रे आर क्यू अँड रे क्यू आर, आर क्यू आणि क्यू आर त्याचा सबसेट होतो, आहे की नाही. जो इटसेल्फ सबसेट, जो स्वतःचा काय असतो, सबसेट असतो, आहे की नाही. 4थ्या नंबर झाला. आता 5 नंबर काय म्हणते बघा. 5 नंबरचा क्वेश्चन आहे, राईट द पेअर ऑफ अपोजिट रे विथ कॉमन एंड पॉइंट आर. आर पॉइंट काय असावा, कॉमन असावा, आणि त्याचे काय लिहायला सांगितले, अपोजिट रे. बघा, आर पासून पी पर्यंत जर गेला तर आर पासून एस पर्यंत, आर पासून क्यू, आर पासून टी पर्यंत, बरोबर आहे. म्हणजे एंड पॉइंट कोणता असावा म्हणते, आर, आणि तो कॉमन असला पाहिजे म्हणते. बघा, राईट द पेअर ऑफ अपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉइंट आर, आणि कॉमन कोणता असला पाहिजे, आर असला पाहिजे. मग पहिला जो तयार होईल तो रे आर पी अँड रे आर एस. त्यानंतर रे आर क्यू अँड रे आर टी, ठीक आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 5चा आन्सर. रे आर पी अँड रे आर एस, रे आर क्यू अँड रे आर टी. त्यानंतर 6 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो बघूया. बघा, 6 नंबरचा क्वेश्चन काय म्हणताय, राईट एनी 2 रेज विथ कॉमन एंड पॉइंट यस. आता यस जो आहे तो कॉमन एंड पॉइंट असला पाहिजे, हे की नाही. आणि त्याचं काय लिहायला सांगितलंय, रे अपोजिट रे का, राईट द पेअर ऑफ अपोजिट रे विथ कॉमन पॉइंट आर, राईट एनी 2 रेज विथ कॉमन एंड पॉइंट यस. यस असल्यावर काय म्हणावं लागेल मग, अपोजिट रे विथ
कॉमन एंड पॉइंट यस. मग एस टी रे एस टी अँड रे एस आर. एस टी अँड रे एस आर. एस टी अँड एस आर हे दोन रे असणार आहेत. ठीक आहे. 6 नंबर झाला. आता 7 नंबरचा क्वेश्चन काय म्हणताय बघा. 7 नंबरचा क्वेश्चन म्हणताय राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड रे एस टी. एस पी अँड एस टी याच्यामध्ये असणारे जे इंटरसेक्शन म्हटलं आहे की नाही, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड एस टी. आता याच्यामध्ये असणारे आपल्याला विचारले आहे की नाही. मग बघा आता आपल्याला राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड रे एस टी. इंटरसेक्शन सेट म्हटलाय, रे म्हटलाय. मग आता इथं पॉईंट जर म्हटलं तर पॉईंट फक्त एस येईल हे की नाही. पॉईंट जर म्हटलं तर पॉईंट कोणता येईल, यस येईल. पण इंटरसेक्शन रे एस टी अँड एस पी या दोघांमध्ये कॉमन, इथून इकडे जाणारा आणि इथून इकडे जाणारा, फक्त पॉईंट यसच येईल. कशामुळं, का तर रे तयारच होणार नाही ना हे की नाही. जर सेम डायरेक्शन असता तर रे तयार झाला असता. हे इथून इकडे जातोय आणि हा इकडे जात आहे, म्हणजे फक्त पॉईंट यस. म्हणजे 7 नंबरचा क्वेश्चनचं उत्तर काय असणार, पॉईंट यस हा जो आहे तो. म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 5 जो होता है की नाही, त्या क्वेश्चन नंबर 5 मध्ये 7 सब क्वेश्चन होते आणि त्या फिगरचं तुम्हाला काय करायचं होतं, ऑब्झर्व करून त्याचे आन्सर लिहायचे होते है की नाही. म्हणजे त्या क्वेश्चनचं ऑब्झर्व करा आणि क्वेश्चन आन्सर दी क्वेश्चन्स, त्याचे क्वेश्चन्स आपल्याला काय करायचे होते, लिहायचे होते. ठीक आहे. हे जे 7 क्वेश्चन होते त्यामध्ये क्वेश्चन याचे आन्सर आपण इथं लिहिलेले आहेत. चालतंय. याच्यानंतर बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय बघा. क्वेश्चन नंबर 6, आन्सर द क्वेश्चन इन द हेल्प ऑफ फिगर. ते पण आन्सर द क्वेश्चनच आहेत. आन्सर द क्वेश्चन्स हेल्प ऑफ द फिगर. फिगरचं हेल्प करून मदतीच्या साह्यानं तुम्हाला काय करायचे, त्याचे आन्सर लिहायचेत. बघा 0 जो आहे त्याला ओ दाखवलंय, झिरोवाला ए दाखवलाय. 1 2 3 4 5 and 6. 1 2 3 4 5 and 6 ए होता वर दाखवलेला. त्यानंतर आहे बी सी. एच्या नंतर एक सोडलाय, इथं बी दिलाय, एक सोडलाय, सी दिलाय, व्ही अँड डी. ए बी सी व्ही अँड डी. त्यानंतर पी एल क्यू, पी एल क्यू, यू आर, पी एल क्यू यू अँड आर. ओके. बघा आन्सर द क्वेश्चन्स आणि त्या क्वेश्चन्सचे आन्सर लिहायला सांगितले तुम्हाला. बघा जो पहिला क्वेश्चन आहे त्यामध्ये तो काय क्वेश्चन आहे बघा. पहिला क्वेश्चन आहे
State the point which are equidistant from point B. State the points which are equidistant from point B. ओके, तुम्हाला पहिला क्वेश्चन विचारला आहे, स्टेट द पॉइंट विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट बी. बी पासून इक्विडिस्टन्स वर कोणता असेल पॉइंट म्हटलंय, बरोबर आहे. मग आता बी पासून तुम्हाला इक्विडिस्टन्स पॉइंट विचारलाय. आता एक लक्षात ठेवा, बी पासून इक्विडिस्टंट काय येईल, ए, आणि दुसरा आहे सी, बरोबर आहे. त्यानंतर बी पासून जर म्हटला तर एक मिनिट इकडे बघा, 1 2 3 4, 1 2 3 आणि 4, म्हणजे बी पासून पी पण इक्विडिस्टन्स आहे आणि बी पासून डी पण इक्विडिस्टंट आहे, बरोबर आहे. मग पहिल्यांदा बघूया, बी पासून एक दुसऱ्या स्थानावर असणार 1 आणि 2, 1 आणि 2. मग पहिल्यांदा आहे पॉइंट ए अँड सी, आणि दुसरे पॉइंट ए आणि सी झाला पहिला. त्यानंतर बघा 1 2 3 4 चौथ्या स्थानावर 1 2 3 4 पॉइंट पी अँड डी, आणि दुसरा कोणता आहे, पॉइंट पी अँड डी. हा पण काय आहे, इक्विडिस्टंट आहे. कोणापासून, फ्रॉम पॉइंट बी पासून 2 पॉइंट इक्विडिस्टंट आहेत, ए सी अँड पी डी. ठीक आहे, कळला पहिला क्वेश्चन काय होता तो. त्यानंतर बघूया सेकंड नंबरचा क्वेश्चन, जो 2 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे, काय बघा, राईट अ पेअर ऑफ पॉइंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट क्यू. पेअर ऑफ पॉइंट इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट क्यू. क्यू पासून कोणता आहे म्हणताय, बघा. आता क्यू पासून म्हटलंय, क्यू इथं आहे नंबर 1, एक अंतरावर आहेत. कोणते, पॉइंट यू अँड एल, आणि दुसरा आहे आर अँड पी, किंवा पॉइंट पी अँड आर, पी अँड आर पण आहे. झाले क्वेश्चन नंबर 2 झाला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, त्यातला जो 3 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, फाइंड डिस्टन्स. कोणाचा डिस्टन्स काढायचं आहे, फाइंड डिस्टन्स UV, डिस्टन्स PC. पहिल्यांदा VD चं काढूया आपण, डिस्टन्स ऑफ UV. आता कोऑर्डिनेट बघावं लागेल आपल्याला, कोऑर्डिनेट ऑफ U इज, U चा कोऑर्डिनेट बघा बरं काय आहे. तर आता बघा इथं U चा कोऑर्डिनेट दिलाय का, नाही दिलेला, पण आपल्याला माहित आहे मिडलचा एक नाही, Q चा दिलाय, R चा दिलाय. Q चा आहे -4, R चा आहे -6, मग हा किती असणार, -5, -3, -2, -1. ओके, सिमिलरली 0 म्हटल्यावर इथं असणार 1 2 3 4 5 6. कोऑर्डिनेट ऑफ U is -5 and कोऑर्डिनेट ऑफ V is, V चा कोऑर्डिनेट सांगा काय आहे, V चा कोऑर्डिनेट, V चा आहे +5. मग डिस्टन्स ऑफ UV इज इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट.
5 मायनस 5 आहे की नाही. हे डिस्टन्स काढण्यासाठी मायनसचं साईन. ग्रेटर कोऑर्डिनेट 5 आहे, मायनस -5. निगेटिव्ह पॉझिटिव्ह. 5 + 5 इज इक्वल टू 10. डिस्टन्स ऑफ यू व्ही इज इक्वल टू काय आलं 10. म्हणजे यू व्हीचं डिस्टन्स भेटलं आहे की नाही. पहिलं डिस्टन्स भेटलं, आता दुसरं डिस्टन्स दिलं आहे. हा इकडचा मोडतो आम्ही क्वेश्चन्स. त्यानंतर तिसऱ्यातलं डिस्टन्स कोणतं दिलंय बघा. डिस्टन्स ऑफ पी सी. डिस्टन्स ऑफ पी सी कोऑर्डिनेट ऑफ पी इज. कोऑर्डिनेट ऑफ पी इज. पी चा कोऑर्डिनेट किती सांगा बरं बघा. -2. त्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ सी इज. सी चा कोऑर्डिनेट किती आहे 4 आहे. आता आपल्याला काय करायचं, डिस्टन्स काढायचं. कोणाचं. डिस्टन्स ऑफ पी सी इज इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट 4 -2. 4 + 2 इज इक्वल टू 6. डिस्टन्स ऑफ पी सी इज इक्वल टू 6. पी सीचा डिस्टन्स भेटला 6 हे की नाही. आता नंतर अजून एक डिस्टन्स विचारले आपल्याला. डिस्टन्स व्ही बी आहे. व्ही बी कोऑर्डिनेट ऑफ व्ही. व्हीचा कोऑर्डिनेट किती बघा 5 अँड कोऑर्डिनेट ऑफ बी इज. बीचा किती आहे 2. बरोबर आहे. मग डिस्टन्स ऑफ व्ही बी आहे. ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. डिस्टन्स ऑफ व्ही बी किती आला 3 आला. म्हणजे क्वेश्चन नंबर 3 मध्ये अजून एक डिस्टन्स काढायचं राहिला. 1 2 3 आणि चौथ्या नंबरचा डिस्टन्स दिले आपल्याला बघा. डिस्टन्स ऑफ कोणाचा डिस्टन्स आहे बघा. डिस्टन्स ऑफ UL. ULचा डिस्टन्स काढा म्हटलंय. डिस्टन्स ऑफ UL कोऑर्डिनेट ऑफ U इज. यूचा कोऑर्डिनेट बघा -5. कोऑर्डिनेट ऑफ L इज. Lचं किती आहे -3. डिस्टन्स ऑफ UL ग्रेटर कोऑर्डिनेट -3 -5. -3 निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह. 5 - 3 2. मग डिस्टन्स ऑफ UL इज इक्वल टू काय आलं 2 आलं. म्हणजे डिस्टन्स जे सांगितलेले आहेत आपल्याला क्वेश्चन नंबर 6 जो होता आहे की नाही. क्वेश्चन नंबर 6 मध्ये जो तिसरा क्वेश्चन होता 6 मधला तिसरा क्वेश्चन. त्या तिसऱ्या क्वेश्चन मधला पहिला दुसरा तिसरा आणि चौथा 4चं डिस्टन्स आपल्याला काढायला सांगितलेला होता. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जो क्वेश्चन नंबर 6 आहे की नाही या ठिकाणी काय झालाय तो कंप्लीट झालाय. म्हणजे या ठिकाणी हा प्रॅक्टिस सेट जो आहे कोणता प्रॅक्टिस सेट 1.2 हा प्रॅक्टिस सेट काय झाला या ठिकाणी कंप्लीट झालाय. चालतंय. बाकीचा जो भाग आहे आपण जो आहे तो आपण काय करू आता. जो नवीन थेरम चालू होणार आहे आपल्याला प्रूफचा भाग चालू होणार आहे की नाही. मग तो जो प्रूफचा भाग आहे तो प्रूफचा भाग आपण काय करूया आता उद्याला घेऊया. चालतंय. थांबू आपण इथं.